नमस्कार, मी स्वरा वसंत गाडगे, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी। माझ्या शाळेचं नाव आहे गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर, पुणे 28। मी आज तुमच्यासमोर साने गुरुजी लिखित श्यामची आई पुस्तकातील प्रसंग थोर अश्रू याचे वाचन करणार आहे। लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे। श्यामने सुरुवात केली। संध्याकाळी मी खेळावयास जात असे। छाप्प पाणी, लंगडी, धावणे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू। खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे। आई मला पाणी तापवून ठेवीत असे। आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग सोडून वगैरे देई। दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली। रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते। निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो। हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते। एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो। सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो। आंघोळीची एक मोठी धोंड होती। आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलात जात होते। संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे। आईने खसाखसा अंग चोळून दिले। उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो। पाणी संपले व मी हाका मारू लागलो। आई, अंग पुस माझे, पाणी सारे संपले, थंडी वाजते मला, लवकर अंग पुस, मी जोरात ओरडू लागलो। माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते। वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत। एखाद्या जुनेर मुलाचे अंग पुसण्यासाठी असे। संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुसली। आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ। मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे खालचे तळवे पुस। तळवे रे ओले असेल म्हणून काय झाले, कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओझे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, पाय टिपून घेईन व मग उडी मारेन। मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली। पसर तुझा ओझा, मी घट्ट धरून म्हटले। हट्टी आहेस श्याम अगदी, एक एक कुठून शिकून येतोस कुणास ठाऊक। ठेवा पाय। आईने आपले ओझे धोंडीवर पसरले। मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली। आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती। तिला थोडेच त्या वेळेस बदलता येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले। ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही। मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो। आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जपो। देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून। गड्यांनो, किती गोड शब्द हा। आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो। कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बुटपुशा स्वच्छ राहावे म्हणून बुटपुशा आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत। परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो। मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा। ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत। कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात। या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहे। परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबडलेले आहे असे मनात येऊन कितीकास वाईट वाटते। मीराबाईंनी म्हटले आहे, असुवन जलसिंच प्रेमवेली बोई। अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तींची वेल मी वाढविलेली आहे। हा मीराबाईंचा चरण मी कितीदा गुणगुणत असतो। अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो। धन्यवाद।